नमस्कार. हरिओम. वैशालीज योगांजली या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण योगची परिभाषा भगवद्गीतेमध्ये काय सांगितली त्याच्याकडे लक्ष देऊयात. भगवद्गीतेमध्ये 18 अध्याय आहेत आणि ते 18 प्रकारचे योग आहेत. सांख्य योग, ज्ञानयोग, कर्मयोग, कर्मसन्यास योग, मोक्षप्राप्तीचा योग, वेगवेगळे प्रकारचे 18 योग दिलेले आहेत. एवढंच नव्हे तर जेव्हा प्रत्येक अध्याय भगवद्गीतेचा संपतो तेव्हा तिथे असं लिहिलेलं असतं खाली, श्रीमद् भगवद्गीतासु उपनिषदसु ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे. म्हणजे भगवद्गीता ही उपनिषद आहे, ब्रह्मविद्या आहे आणि योगशास्त्र आहे. आणखीन एक गोष्ट, ध्यानयोगमध्ये 6व्या अध्यायामध्ये भगवद्गीतेमध्ये ध्यान कसं करावं, हा योग कसा करावा, ध्यानयोग कुठे बसावं, कसं आपलं ध्यान लावावं, हे सगळं दिलेलं आहे. सांख्य योगामध्ये 2nd चॅप्टरमध्ये भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण असं म्हणतात, योगा कर्मसु कौशलम. म्हणजेच योग हे कर्म आहे आणि कसं करायचं आहे, कौशल्याने कर्म करायचं आहे. जाणीवपूर्वक मनापासून लक्ष देऊन कौशल्यपूर्वक केलेलं जे कर्म असतं त्याला योग असं म्हणतात. अजून एक व्याख्या योगची अशी दिलेली आहे 2ऱ्या अध्यायामध्ये सांख्य योगामध्ये, समत्वम योग उच्यते. म्हणजे जे काम समत्वनी केलेलं आहे, शरीराचं समत्व, मनाचं समत्व, मद मत्सर, लोभ, राग हे सगळं बाजूला ठेवून शांत मनाने स्थितप्रज्ञ होऊन जेव्हा कर्म करतो आपण तेव्हा त्याला योग असं म्हणतात. धन्यवाद.